हे जिओचं कस्टमर केअर नंबर आहे. काही प्रॉब्लेम झालं तर ह्याच्यावरती कॉल करायला सांगतात. जेव्हा आता 5-6 दिवस झालं नेटवर्क नाही आहे. हे लोकांना जेव्हा नेट रिचार्ज संपतं, एक 10 मिनटासाठी पण हे लोक एक घंट्यासाठी पण तिने एक्स्ट्रा हे नाही करत. आता 6 दिवस झालं. 6 दिवसाचे कोण पैसे भरणार आहेत? आणि वरून काय करतात, कस्टमर केअरचा नंबर जे ठेवलात त्याने, जे की काही प्रॉब्लेम कस्टमर केअरला कॉल करावं म्हणून त्याने नंबरच बंद करून ठेवलात. एकतर बघा, जेव्हा कस्टमर 6 दिवस झाला हे प्रॉब्लेम चालू आहे, ते पण भारतच्या सिटीसारखं मुंबई सिटीमध्ये. दैनिक डेटा कोटामधून शिल्लक राहिलेला आहे आणि हे 1 सप्टेंबर 2026 ला 4:36 PM वाजता रिन्यू होईल. तुमचा वर्तमान डेटा बॅलन्स 20 GB आहे, जो आपल्या 20.0 GB डेटा कोटामधून शिल्लक राहिलेला आहे आणि हे 1 सप्टेंबर 2026 4:36 PM पर्यंत वैध आहे. कृपया निवड करण्यापूर्वी IVR मेनूचे सर्व पर्याय काळजीपूर्वक ऐका. नवीन ऑफर्स आणि रिचार्जसाठी 1 दाबा. तुमच्या सध्याच्या प्लॅनची वैधता, डेटा बॅलन्स आणि मागील रिचार्जच्या माहितीसाठी 2 दाबा. नेटवर्क, इंटरनेट स्पीड आणि कनेक्टिव्हिटीच्या समस्यांसाठी 3 दाबा. तुमच्या आगामी प्लॅन्सबद्दल जाणून घेण्यासाठी किंवा 3 दाबल्यानंतर पण बघा काहीच हे होत नाही. जर तुम्ही नवीन जिओ कनेक्शनसाठी अर्ज केला असेल आणि तुम्हाला ॲक्टिव्हेशनची स्थिती जाणून घ्यायची असेल तर 5 दाबा. काही कोणते नंबर ॲक्टिव्हच नाही आहेत. मेन कस्टमरला ना हे ना त्रास द्यायचे कामं आहेत. आणि ना म्हणतात ना की पाऊस वगैरे आहे, पाऊस वगैरे काही नाही, पूर्ण उघाड आहे. पूर्ण म्हणतात ना काही पाऊस वगैरे कसलंच काहीच नाही, आभाळ नाही, पाऊस नाही, काहीच नाही, एकदम हे आहे, क्लिअर आहे. तरी पण आज किती दिवस झालं, 6 दिवस झालं, न नेटवर्क नाही, न कॉलिंगचं प्रॉब्लेम आहे, न हे नाही. काय करायचं? हे लोक वाढून देणार आहेत का दिवस? जे की त्यांनी हे दिवस 6 दिवस झालं नेटवर्क नाही, काही नाही, हे चालत आहे ह्यांचं. तर हे दिवस एक दिवस तर हिने वाढून देतात का जेव्हा नेटवर्क संपले तेव्हा? असं ह्यांचं काय हे सर्व्हिस असं कस्टमरला द्यायचं, हे चुकीचं आहे. हे म्हणतात ना दिवस म्हणतात ना लोकांकडनं पैसे वसूल करायचे धंदेत. गरीब काम करणारे ना अजून ना परवडतात, ते इमानदारी असतात. हे काय लोकांना एकतर नेट द्या आणि वरून कोणत्या गोष्टीचं सर्व्हिस नाही, आणि वरून कस्टमर केअर नंबर ठेवून त्याला काहीच म्हणतात ना, त्याला काहीच सर्व्हिस नाही, काही नाही, चुकीचं नंबर हे करून ठेवून टाकलात. हे असं जिओवाल्यांचं सर्व्हिस आहे. आणि ह्यांच्यामुळे जिओमुळे दुसरे सिम पण ना त्यांनी ना इनकमिंग पण चार्ज म्हणतात ना पैसे घ्यायला चालू केले का? तिच्या आधी तर कोणत्या कॉलिंगला, इनकमिंगला कोणते पैसे द्यावं नाही लागलं तर. पण जिओमुळे ना आज ना सगळ्यांना त्रास होत आहे. फक्त काय कोणाला काय बोलायला नाही जमत आहे वगैरे म्हणून, नाही तर जिओवाल्यांना साधारण माणसांकडनं मोठे व्हायचं स्वप्न बघत आहेत.